तुम्हाला हो सर. यस सर. येस सर. यस सर. तुला या सबट्रॅक्शन तुम्हाला समजलेले, पण तुम्हाला जर जमवायचं असेल कायमसाठी तर घरी सराव करा. तुमच्याकडे पुस्तकं आहे सगळ्या प्रकारची, सैनिक स्कूल नव्हतं त्याच्यामध्ये टॉपिक आहे, त्यातलं सगळं सोडवायला घ्यायचं. ऍडिशन सबट्रॅक्शन सगळं सोडून काढायचं. ऍडिशन सबट्रॅक्शन हे तुम्हाला क्लिअर जमलेले. मल्टिप्लिकेशनचा पण यामध्ये पार्ट असतो, तिसरा पार्ट तो त्याच्यामधलाच आहे. तर आता मल्टिप्लिकेशन हे वेगवेगळ्या प्रकारे करता येतं. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करत असताना तुम्ही सिंगल टर्मला मल्टिप्लिकेशन करू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, एक्स इंटू 4x जर असं असेल तर सिम्पली तुम्ही लक्षात घ्या, यांचा गुणाकार काय होणार आहे, एक्स काय होणार, 4 ला 4च, पण एक्स आणि एक्स डबल झाले, एक्स इंटू एक्स काय झालं, एक्स स्क्वेअर झालं. एस ऑर नो? किंवा तुम्ही केलं एक्स स्क्वेअर इंटू बघा 5x स्क्वेअर असं जर केलं तर काय होणार तुमचा मल्टिप्लिकेशन, 5 ला 5 राहिलं, बरोबर का? पण लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही सेम सेम नंबरचं मल्टिप्लिकेशन करता त्यांची काय डोक्यावर पॉवर असते, अशा वेळेस त्या दोघांच्या डोक्यावरची पॉवर यांची बेरीज होते. फॉर एक्झाम्पल फॉर्म्युला लिहून घ्या की ए रेस टू किंवा एक्स रेस टू, समजा तुमच्याकडे काय असेल तसं एक्स रेस टू समजा एम आहे, फॉर्म्युला लिहून गेलं लगेच, एक्स रेस टू एम आणि याचा गुणाकार तुम्ही करता एक्स रेस टू एन बरोबर, त्यावेळेस तुमचं एक्स रेस टू एम प्लस एन असं होतं. या दोघांच्या याची ऍडिशन होती, एक्स रेस टू एम आणि एक्स रेस टू एन दोघांचं काय होणार, बेरीज होणार. हा सिंपल रूल आहे आणि कायम तुम्हाला युज होणार रूल आहे, समजलं का? मग याप्रमाणे याच्यावर सांगा की डोक्यावर 2 याच्या डोक्यावर 2 आहे, काय होणार आहे दोघांचं, 5x ऍडिशन. 2 + 2 4. समजतंय तुम्हाला याच रूलनुसार? याच रूलनुसार तुम्ही असं केलं, एक्स इंटू 6x⁴ काय होणार याचं, 6x⁵. समजलं का? समज में आ रहा है? yes or no? हो सर. यस सर. हा, तो अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवतो. मला सांगा, x⁵ इंटू 2x⁵ इंटू 6x⁴. तुम्ही सांगा मला याचं उत्तर काय आहे? बरं थांबा एक मिनिट, सगळ्यांनी सांगू नका, अगोदर नव्या मुलांना चान्स देऊया आपण. त्याच्यामध्ये धैर्य हालमारे सांगायचे, आयुष महादोरे, 12x श्रवण 12x कळायला पाहिजे. हा, धैर्य 12x is to 9. 12. x is to 9. राईट राईट, लक्ष घ्या. 6 2 12, लक्ष घ्या, 6 2 12 आलं आणि हे x⁵ + 4 x⁹. 12x⁹. करेक्ट, व्हेरी गुड. लास्ट तुमच्यासाठी याच्यामधलं 6 - 6 m⁴ इंटू -2m⁴. बघूया आता तुम्ही काय करता. हा, कोण सांगते? शिव माने, श्रवण माने, सर सांगू का? अथर्व सावंत, आयुष महादोरे, रेहान शेख, फास्ट, अद्वैत. त्याच्यामुळे क्वेश्चन पूर्ण. सर सांगू का आन्सर? एक मिनिट, बाकीच्यांना काय अडचण, नवीन वाले सांगा ना, पटकन प्रयत्न करा. तसे 6×2 = 12, पण तुम्हाला नियम माहिती का? -12m6. 2 मायनस संख्येची बेरीज मल्टिप्लिकेशन केल्यावर उत्तर प्लस येते, डोक्यात ठेवा, फॉलो. त्याच्यामुळे -6 आणि -2 चा गुणाकार काय येतो, +12 येतो. त्याप्रमाणे इथं आलं 12 आणि m⁴ प्लस m⁴ समजलं? लिहून घ्या प्लीज पटकन, फास्ट. झालं सर. हा, आता लक्ष घ्या, मल्टिप्लिकेशन मध्ये हा एक छोटस नाही का, एक पहिली स्टेज होती, लहान बाळाची स्टेज होती. मल्टिप्लिकेशन मध्ये थोडी मोठी स्टेज बघूया आपण, आहे का नाही? ठीक आहे सर. मल्टिप्लिकेशन मध्ये आता थोडीशी मोठी स्टेज जावं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स ने मल्टिप्लाय करायचे, समजा x+3. अशा वेळेस तुम्ही लक्षात ठेवायचं की तुम्हाला ब्रॅकेट मध्ये जे काही संख्येला तुम्ही मल्टिप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला ब्रॅकेट मध्ये जेवढं काय आहे ते सगळ्याला मल्टिप्लाय करावं लागतं. नियम तुम्हाला माहिती आहे, साधा सिंपल मिळेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक्स ने मल्टिप्लाय करता, एक्स ने तुम्हाला याला पण करावं लागतं आणि याला पण करावं लागतं. येस आर नो? समजते का? हो हो, सर. हा नियम लक्षात ठेवा ऑलवेज. ब्रॅकेट मध्ये जेवढं काय असतं त्या सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागतं. मग त्याप्रमाणे जर तुम्ही सोडवलं तर काय येणार बघा, याचं उदाहरण सोडवलं काय येणार, x × x, ठीक आहे, परत प्लस आहे मध्ये त्यामुळे इथं पण प्लस येणार
आणि एक्स इंटू 3 होणार. मग काय होणार? एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर आणि एक्स इंटू 3 3x. समजलं का? Yes, हो sir. सर. दुसरं एक्झाम्पल इकडे लक्ष द्या. वाय स्क्वेअर इंटू वाय मायनस 2 असं समजा उदाहरण आहे. वाय मायनस 2 दिसतंय तुम्हाला? इकडे लक्ष द्या. पुढचं तुम्हाला मी सोडवायला दिलंच. याच्यामध्ये पण सेम होणार. वाय स्क्वेअरचं मल्टिप्लिकेशन कोणाबरोबर होणार? इंटू वाय बरोबर होणार. परत मध्ये लक्ष द्या, इथं मायनस आहे त्याच्यामुळे इथं पण मायनस येणार. वाय स्क्वेअर इंटू 2. किती जणांना समजलं हे? मग मला सांगा, वाय स्क्वेअर इंटू वाय किती होणार यांचा गुणाकार? वाय रेस टू क्यूब. 3 मायनस 2y स्क्वेअर. समजलं का? हो सर. शुभ्रा गाडगे समजते का? अभय मते समजते का? Yes, sir. हा. तर तुमच्यासाठी उदाहरण आहे बघा. क्वेश्चन नंबर 3. पी स्क्वेअर इंटू पी क्यूब प्लस ट्वाइस पी. फास्ट. सर आंसर. सर p raised to 5 plus 2p raised to 3. Sir, P raised to 5 plus 2p raised to 4. Sir P 2p raised raised to to 5 plus 2p raised to Sir p 2p. raised to 5 plus तुला 2p raised to p. आपला नियम काय की ब्रॅकेटच्या बाहेर जे काय आहे त्यांनी आतमध्ये जे ब्रॅकेटचे असतं त्या सगळ्यांना मल्टिप्लाय करणं अपेक्षित आहे. म्हणून इथं उत्तर काय येणार? पी स्क्वेअर इंटू काय होणार? पी क्यूब. ह्याच्या बरोबर नंतर परत पी स्क्वेअर मध्ये प्लस आहे म्हणून इथं पण प्लस आलं. त्यानंतर पी स्क्वेअर इंटू ट्वाइस पी. समजलंय का? मग आता हे पी स्क्वेअर इंटू पी क्यूब केला काय होणार? दोघांच्या पॉवर 2 + 3 5 प्लस पी स्क्वेअर इंटू 2 तर 2 आलं. पी स्क्वेअर इंटू पी पी क्यूब. समझ? 2p cube. यस. समझ में आ रहा है सभी को? Yes, हो sir. सर. Sir. Yes, सर sir. हे जे नवीन मुलं आहेत त्यांना समजते का हे कोण आहे याच्यामध्ये? श्रवण माने, Yes, sir. समजतंय. शिव विश्वेशकर, अथर्व Yes. सावंत. नमस्ते सर. तर सगळ्या अशा प्रकारे तुम्हाला मल्टिप्लिकेशन कसं करायचं हे थोडंसं बघितलं. हे अजून पण मिडल लेवल आले. थोडीशी सेकंड लेवल, थर्ड लेवलला जायचं आपण. येस ऑर नो? हो सर. Yes, sir. आता मल्टिप्लिकेशन करूया आपण पुढच्या लेवलने थोडस. आता आपण करूया बघा x + 2 बघा इंटू x + 4 यांच्यावर करायचं मग. ठीक आहे. मग आता परत एकदा नीट लक्षात घ्या. ब्रॅकेट मधील एखाद्या टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायला गेलो तर काय करावं लागलं आपल्याला? एकाला मल्टिप्लाय करून चालेल का? काय करावं लागतं? नाही सर. सगळ्यांना मल्टिप्लाय करावं लागतं. हे ऑलवेज डोक्यात ठेवा. तुम्हाला हे सोपं जाईल. तर असं ठेवायचं. फॉर एक्झाम्पल बघा आता ही एक्स आहे. ह्यातल्या एक्सने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. पहिल्यांदा कोणाला करणार आपण? एक्सला. मला फार संधी. बघा मग पुढे एक्सने कोणाला मल्टिप्लाय करणार? 4 ला. पण मध्ये प्लस आहे म्हणून प्लस येणार. काय होणार? एक्स इंटू 4. समजतंय का? Yes. हा. त्यानंतर बघा 2 ने मल्टिप्लाय करणार एक्सला. काय होणार मग परत? तिथं प्लस आहे म्हणजे काय ना 2x. Plus 2 into 8. त्यानंतर परत ह्या 2 ने कोणाला होणार? 4 ला. प्लस 2 इंटू 4. किती जण हे 2 into समज 4. की समजा ब्रॅकेटने मल्टिप्लाय करताना सुद्धा ह्या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने ह्या ब्रॅकेटल्या इच टर्मला मल्टिप्लाय करायचे. समजते का? ह्याने पण समजतंय? जसं की एक्स ने एक्सला, एक्स ने Yes. 4 ला, 2 ने एक्सला, 2 ने 4 ला. समजलं का? Yes, sir. जर तुम्हाला हे समजलं तर तुमचं उत्तर येणार आहे. फॉर एक्झाम्पल एक्स इंटू एक्स काय आलं? एक्स स्क्वेअर. एक्स रेस टू 4 काय आलं? 4x आलं हे. प्लस बघा 2 इंटू एक्स 2x आलं. प्लस 2 4 आले. त्यानंतर उदाहरण इथं संपलं का? नाही. ह्याला तुम्ही अजून सॉल्व्ह करू शकता कारण ह्याच्यामध्ये ह्यांचा व्हॅरिएबल सेम आहे. ज्यांची व्हॅरिएबल सेम असते त्यांची आपण काय करू शकतो? काय करू शकतो? सबट्रॅक्शन ऍडिशन करू शकतो ना. मग काय येणार फायनल? एक्स स्क्वेअर 4x + 2x किती आलं? 6x + 8. येस ऑर नो? समजलंय का? यस. Yes, sir. तुमच्यासाठी उदाहरण आहे. तुम्ही सगळ्यांनी ट्राय करून उत्तर सांगा. प्रश्न क्रमांक 2 बघा. x + 6 आणि x + 1 त्यांच्या दोघांच्या मध्ये काही जरी नसलं तरी ते मल्टिप्लिकेशन आहे. लक्षात ठेवा.